जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध ह्या ग्रंथातील 5वा दशक आपण पाहत आहे. कालपर्यंत आपले 5 समास पाहून झाले. समर्थांनी आपल्याला उपदेश लक्षणांनंतर बहुधा ज्ञान निरूपण केलं. शुद्ध ज्ञान निरूपण हा 6वा समास आज आपण सुरू करणार आहे. ज्ञान म्हणजे अर्थातच आत्मज्ञान हा अर्थ अध्यात्मशास्त्रात आहे. या ज्ञानाबद्दल समर्थांनी अगदी विस्तृतपणे विवरण केलेलं आहे. पण आपल्या समाजामध्ये व्यवहारामध्ये वेगवेगळ्या गोष्टींना ज्ञान समजतो आपण. त्यांचा उल्लेख समर्थांनी मागच्या समासात बहुधा ज्ञान निरूपणात केला. म्हणजे आपल्याला ज्ञान नेमकेपणानं समजायचं आहे तर ज्ञान जे नाही आहे ते आधी समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून समर्थांनी हे सांगितलं. आता समर्थ विस्तृतपणे ज्ञानाच्या विषयात उतरले. तेही शिष्यानं विचारलं म्हणून. कालच्या समासात एक ओवी आहे पहा. तरी ते कैसे आहे ज्ञान समाधानाचे लक्षण ऐसे हे विशद करून मज निरोपावे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की तुम्ही जर सद्गुरूंपाशी शरण गेला, त्यांची सेवा केली, तिथे तुमचा अभिमान टाकला आणि मग शरणागतीनं त्यांना काही विचारलं तर सद्गुरू सांगतात. भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायात 34वा श्लोक आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. त्याच्यावर टीका लिहिताना माऊली म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथे आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. त्या ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांना भजणं आवश्यक आहे. त्यांना शरण जाणं आवश्यक आहे. माऊली इथे जे ते ज्ञान पैगा बरवे म्हणतात ते ज्ञान आत्मज्ञानच आहे आणि त्या ज्ञानाविषयीच समर्थांनी विवरण केलेलं आहे. आता ज्यांच्यापाशी ते आहे त्यांच्याजवळ त्याचा साठा असणं आवश्यक आहे. जसं आपण किराणा माल खरेदी करायला किराणा मालाच्या दुकानात जातो. ते जर रिकामं असेल तर तिथे आपण जाऊ का? याचा अर्थ काय? आपल्याला जे हवं त्याचा साठा जिथे आहे तिथे आपल्याला जावं लागतं. तसं संतांकडे आत्मज्ञानाचा साठा आहे असं माऊली म्हणतात. माऊलींचे शब्द आहेत, जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा वोळगोनी, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. त्यांच्या चरणाशी लीन होऊन त्यांचं दास्यत्व करावं, सेवा करावी, म्हणजेच गुरुपदिष्ट साधनेमध्ये राहावं. केवळ देहाची सेवा म्हणजे सद्गुरूंची सेवा मुळीच नाही. केवळ त्यांच्या ठिकाणी वाऱ्या करणं म्हणजे सद्गुरू सेवा करणं मुळीच नाही. त्यांनी जो उपदेश दिलेला आहे, त्यांनी जी साधना सांगितली आहे ती करत राहणं हीच उत्तम सेवा आहे. असा जो सेवेत राहतो, आपल्या अभिमानाला टाकून सेवेत राहतो, त्याला सद्गुरू सांगतात. ते ज्ञान सांगतात जे त्यानं विचारलेलं आहे. म्हणून माऊली पुढे म्हणतात, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये. विचारल्यानंतर सांगावं हा अध्यात्मातला एक अलिखित नियम आहे. विचारल्याशिवाय उपदेश मिळत नाही आणि विचारण्यासाठी शरणागती लागते, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. म्हणून जेव्हा शिष्यानं विचारलं की नक्की ज्ञान काय आहे ज्यानं समाधान मिळतं, तर मग आता
समर्थ ज्ञानाचं विवरण करायला लागले. म्हणजे घेणारा पलीकडे कुणीतरी आहे, मग आता समर्थ द्यायला तयार झाले, असा हा प्रेमाचा व्यवहार आहे गुरु आणि शिष्यामधला. आणि हेच गुरुशिष्य संवादाचं स्वरूप म्हणजे दासबोध आहे. समर्थ ज्ञानाविषयी निरूपण करताना काय म्हणतायत ते आता आपण पाहूया. समासाची सुरुवात करताना पहिलीच ओवी आहे, ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नावज्ञान. अतिशय सुप्रसिद्ध अशी ही ओवी. ज्ञानाची व्याख्याच समर्थांनी स्पष्टपणे, परखडपणे आणि नेमकेपणानं केलेली आहे. ज्ञान काय आहे तर आत्मज्ञान हेच खरं ज्ञान आहे, असं समर्थांना सांगायचं आहे. ते ओवीची सुरुवात करताना म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण. लक्षण सांगतोय मी ज्ञानाचं, ते तू नीट लक्ष देऊन ऐक, असं समर्थ म्हणतायत. ज्ञानाचं लक्षण का सांगावं लागतं या विषयाकडेही आपण थोडंसं पाहूया. कोणतीही गोष्ट जी आपल्याला माहीत नाही त्याचं वर्णन आपल्याला केलं जातं पहा. रामायण आठवा. जेव्हा सीतेला शोधायला मारुतीराय लंकेमध्ये जाणार होते, त्यावेळी त्यांनी सीतामाईचं वर्णन विचारलं. प्रभू रामचंद्रांनी सीतामाईंचं वर्णन सांगितलं. गोंदवलेकर महाराज म्हणतात, पण मारुतीरायांची अडचण झाली, कारण मारुतीरायांनी स्त्रीकडे कधी पाहिलंच नव्हतं. मग रामरायांनी त्यांना एक उपाय सांगितला. रामचंद्र म्हणाले, जिथे रामनामाचा अखंड ध्वनी असेल तिथेच सीता आहे, असं तू समज. हे जे रामचंद्रांनी सांगितलं याला सीतामाईंचं लक्षण म्हणतात. सीतामाईंचा आवाज कसा आहे, सीतामाई दिसतात कशा, त्यांचे केस कसे आहेत, हे त्यांचं वर्णन झालं, लक्षण नाही. नीट ऐका बरं का, वर्णन आणि लक्षणात फरक आहे. लक्षण काय असेल तर तिथे अखंडत्वानं रामनाम आहे, हे लक्षण. हे लक्षण जेव्हा मारुतीरायांनी ऐकलं आणि मग ते जेव्हा लंकेमध्ये गेले, तेव्हा त्यांना खूण पटल्यानंतर कळलं की इथेच सीता आहे. याचा अर्थ लक्षणाचा उपयोग खूण पटण्यासाठी होतो, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. खूणच जर पटली नसती तर लक्षात कसं आलं असतं की या सीतामाई आहेत. खूण पटण्यासाठी लक्षण माहीत असावं लागतं आणि त्यासाठी आधी ते लक्ष देऊन ऐकावं लागतं. या सर्व गोष्टी इथे प्रभू रामचंद्र, मारुतीराय आणि सीता भेट यामध्ये घडल्या. अर्थात सीतामाईंनी खूण विचारली आणि मग मारुतीरायांनी अंगठी दिली वगैरे वगैरे. पण हे सगळं काही घडण्याच्या आधी सीतामाईंचं लक्षण श्रवण करावं लागलं, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, ऐक ज्ञानाचे लक्षण. लक्षणांनीच त्या ज्ञानाला ओळखता येईल, नाहीतर कदापि नाही. आपण पुन्हा थोडंसं रामायणातल्या या प्रसंगाकडे जाऊया. मी सीता आहे, मी सीता आहे, अशी ती स्त्री कसं म्हणत राहील? तिचा जो स्वभाव आहे ते कृत्य ती करत राहील. तिचा स्वभाव आहे रामनामामध्ये राहणं, म्हणूनच त्या सीतामाई आहेत. याचा अर्थ असा की जो रामनामामध्ये आहे त्याचं लक्षण सांगितलं की ती त्याची खूण आहे. जसं आता तुकामाईंकडं श्री महाराजांना रामकृष्णांनी पाठवलं, हे एक प्रकारे लक्षणच सांगितलं की तिथे तुझा अमुक अमुक तुझे सद्गुरू आहेत. अन्यथा जाऊन भेट होणार कशी? लक्षणाशिवाय भेट होऊ शकत नाही, कारण भेटायची वस्तू मी ती वस्तू आहे असं स्वतः कधी सांगणार नाही, कारण ती आहे आत्ममग्न. मी तुझा सद्गुरू आहे, चल माझ्याकडे, असं तुकामाई म्हणाले नाहीत. महाराज त्यांना लक्षणांवरून शोधत गेले
आणि मग त्यांच्या पुढे जाऊन उभे राहिले. तद्वतच रामचंद्रांनी लक्षण मारुतीरायांना सांगितलं आणि त्या लक्षणाची खूण घेऊन ते सीतामाईपुढे उभे राहिले. लक्षणांमुळे वस्तूची ओळख पटते. लक्षणांमुळे त्यातील खुणा समजतात. खुणा समजल्या की मग आपल्यामध्ये ते लक्षण आहे की नाही हे पारखता येतं. म्हणून लक्षणाला महत्त्व आहे. समर्थांनी सुरुवात करताना सांगितलं, ऐक ज्ञानाचे लक्षण, आणि लगेचच ते सांगितलं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. स्वतःचं ज्ञान असणं याला आत्मज्ञान म्हणतात. आणि हा स्वतः कोण आहे याचा विस्तार समर्थांनी पुढे केलेला आहे. आपल्याला व्यवहारामध्ये एखादा विषय जाणून घ्यायचा असेल, समजा आपल्याला गणित शिकायचं आहे, तर आपण काय करतो? मुळात गणित हे गणित आहे हे सांगण्यासाठी सुद्धा समोर गुरु लागतो. नाहीतर बालपणापासून आपण भातुकली खेळतच होतो. भातुकलीमध्ये 2 चहा करत होतो, एका ग्लासात पाणी भरत होतो, 2 फळे आईला खायला देत होतो. पण ते 2 चहाचे कप आहेत, हा 1 ग्लास आहे, ही 2 फळे आहेत, हे गणित असूनही ते गणित आहे हे आपण जाणत नव्हतो. हे गणित आहे हे सांगायला समोर गुरु यावा लागतो. आणि मग गुरुनं गणित सांगितलं की समोरचा विद्यार्थी ते गणित समजून घेतो. आणि समजून घेण्यासाठी गुरु मग आणखी गणित त्याला शिकवत राहतो. हा झाला व्यवहार. इथे काय घडलं? मला गणित शिकायचं आहे असा एक भाव निर्माण झाला. किंवा आयुष्यामध्ये शिक्षक आले आणि त्यांनी सांगितलं की 0, 1, 2, 3 इथे गणिताला सुरुवात आहे. आणि मग ते आपण शिकत गेलो. व्यावहारिक ज्ञान हे असं वेगळेपणानं मिळवण्याचं ज्ञान आहे. गणितातील आकडे हे आपण तयार केलेले आहेत, सोयीसाठी, व्यवहारासाठी, मोजणी करण्यासाठी. तसंच इतर सर्व गोष्टींचं आहे. समजा जीवशास्त्रामध्ये एखाद्या प्राण्याबद्दल शिकायचं असेल तर त्या प्राण्याला वेगळेपणानं पाहावं लागतं. त्याला तपासून त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा लागतो. तसंच पाककला म्हणा किंवा आणखीन विज्ञानाचे प्रकार म्हणा, पैशाच्या व्यवहाराच्या गोष्टी म्हणा, काहीही शिकायचं असेल तरी आपल्याला वेगळेपणानं शिकावं लागतं. समर्थ मात्र याच्या खूप उलट दिशेचा इथे उपदेश करत आहेत. समर्थांनी लक्षण सांगितलं लगेच, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पण आत्मज्ञान म्हणजे काय याचं वर्णन लगेच त्यांनी पुढे केलं. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. ज्ञानाचं लक्षण संपूर्णपणे खरं म्हणजे सांगून झालं. या समर्थांच्या ओवीमध्ये परमार्थातील कोणता भाग आलेला नाही असं नाही. परमार्थ म्हणजे काय, अध्यात्मशास्त्र म्हणजे काय, साधना म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, गुरु शिष्याला काय उपदेश करतात आणि शिष्य काय करतो किंवा त्यानं काय करणं अपेक्षित आहे, हे सर्व काही या एकाच ओवीमध्ये आलेलं आहे. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आता बाहेरची वस्तू पाहायला समर्थ सांगत असते तर एक वेळ ठीक होतं. आपण त्या ठिकाणी गेलो असतो आणि ती वस्तू पाहिली असती. कैलास पर्वत पहा म्हणजे ज्ञान आहे. झालं, कैलासाला आपण गेलो, दर्शन घेतलं, ज्ञान झालं. पण समर्थ सांगतायत आपणासी आपण पाहायचं आहे. त्यामुळे हा विषय खोलपणे समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला पाहायचं म्हणजे नेमकं कुणाला पाहायचं? आपण म्हणजे नेमके कोण आहोत की ज्याला आपणच पाहू शकतो? असे काही मूलभूत प्रश्न आहेत. असं पहा, ज्याला आपल्याला पाहायचं आहे त्याची काहीतरी निश्चित खूण आपल्याला कळावी लागते, तर आपण त्याला पाहू शकतो. जसं की सूर्य उगवलेला आहे,
तर आता पश्चिमेकडे तोंड करून आपल्याला तो दिसेल का? उगवता सूर्य पूर्वेकडे तोंड केलं तर दिसणार. ही त्याची एक प्रकारे खूणच आहे की तो पूर्वेकडे उगवतो आणि तो त्या दिशेला आपल्याला दिसतो. तसंच इतर सर्व वस्तूंचं आहे. कैलास पर्वत नेमका कुठे आहे, कसा दिसतो किंवा तिथे दाखवणारा कुणीतरी आहे म्हणून आपण कैलास पर्वत जाऊन पाहू शकतो. त्याची खूण जर नसेल तर तो आपण पाहणार कसा? म्हणजे काय घडतं इथे? खूण सांगितल्याशिवाय पाहता येत नाही. पण एक गोष्ट आपण या सगळ्यामध्ये विसरतो की हे स्थूल गोष्टींच्या बाबत लागू आहे. खूण आपल्याला स्थूल वस्तूची लागते तर आपल्याला स्थूल वस्तू दिसते. सूर्य हा स्थूल आहे, कैलास पर्वत स्थूल आहे, अमुक एक पक्षी, अमुक एक टेबल, खुर्ची, दगड, झाड, मनुष्य, प्राणी सर्व काही स्थूल आहे. यांची खूण सांगितली तर आपल्याला ती वस्तू पाहता येते. समर्थ मात्र आपल्या स्वला पाहायला सांगतायत. पहावे आपणासी आपण असे त्यांचे शब्द आहेत. अर्थातच आरशात आपलं आपल्याला पाहणं म्हणजे हे आपणासी आपण पाहणं नाही, हे उघडच आहे. याचा एक अर्थ स्पष्ट झाला की आपल्याला जे आरशामध्ये दिसतं ते केवळ आपलं रूप आहे, आपण म्हणजे ते नाही. हा विषय अनंत वेळेला निरूपणांमध्ये आलेला आहे की आपण आपल्या देहापासून वेगळे आहोत. गोंदवलेकर महाराज अत्यंत सोप्या भाषेत सांगतात की आपण माझा हात, माझा पाय, माझं डोकं, माझं मन म्हणतो. इतकंच नाही तर माझा जीव, माझा प्राण असं म्हणतो. म्हणजे यातील काहीही आपण नाही हे आपण बोलीभाषेत कबूल करतो. पण जगताना मात्र आपण तेच आहोत असं आपण जगत राहतो. माझं मन म्हणजेच मी, माझी बुद्धी म्हणजेच मी, माझं शरीर म्हणजेच मी, हा आपला भाव आहे. आणि या भावालाच देहभाव अशी संज्ञा आहे. समर्थ या देहभावाच्या विरुद्ध दिशेचा उपदेश सांगतायत. पहावे आपणासी आपण असं ते म्हणतायत. म्हणजे अर्थातच देहाव्यतिरिक्त असलेल्या त्या सत्तेला ते निर्देशित करतायत, जी सत्ता आहे म्हणून देहाला अस्तित्व आहे. असं पहा, आपण गाडी विकत घेतो, घरात आणून ठेवतो. कुणी आलं तर सांगतो ही माझी गाडी आहे. आता नीट लक्ष देऊन ऐका. ती गाडी बऱ्याच वस्तूंनी मिळून बनलेली आहे. त्यामध्ये काच आहे, लोखंड आहे, वेगवेगळे भाग आहेत, इंजिन आहे, चाके आहेत वगैरे वगैरे. आता समजा ते प्रत्येक भाग काढले आणि पसरून टाकले तर आपण त्या भागांना ही माझी गाडी आहे असं म्हणतो का? का म्हणत नाही? कारण गाडीला गाडीपण जे आलं ते सर्व भाग एकत्रितपणे बांधले गेल्यामुळं आलं. स्वतंत्र वेगळ्या चाकाला ही माझी गाडी आहे असं आपण म्हणत नाही. अगदी गाडीचं इंजिन जरी स्वतंत्र ठेवलं रस्त्यात तरी ही माझी गाडी आहे असं आपण म्हणत नाही. याचा अर्थ असा की ती ज्या वस्तूंनी बनलेली आहे त्याचं एकत्रित स्वरूप जेव्हा आपल्या समोर येतं तेव्हा आपण त्याला गाडी म्हणतो. आणि जर ती आपण खरेदी केलेली असेल तर त्याला माझी असं आपण म्हणतो. आपल्या देहाच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. श्री महाराज म्हणतात, आपला देह, त्यातील मन, बुद्धी, प्राण एवढं सगळं एकत्रितपणे मिळून आपण बनतो. आता यातील एक एक गोष्ट म्हणजे आपण नाही हे उघडपणे आत्ता आपण पाहिलंच. याचा अर्थ या सगळ्या गोष्टींना बांधून ठेवणारा तिथे कोणीतरी आहे. त्यामुळे या देहाला महत्त्व आहे, अन्यथा नाही. एक गोष्ट नाही का, मुलगा लहान होता, घरात आला आणि घरात गर्दी जमलेली होती. आई पण रडत होती. आईपाशी जाऊन मुलानं विचारलं, आई तू का रडत आहेस? आई म्हणाली, अरे तुझे बाबा गेले. बाबांचा देह समोरच होता, झाकून ठेवलेला होता. मुलगा आईला म्हणाला, अगं बाबा इथेच आहेत,
मग गेले कुठे? त्याच्या या प्रश्नाचं कुणीच समाधानकारकपणे उत्तर देऊ शकलं नाही. उत्तर शोधायला तो जो बाहेर पडला तो साधूच बनला. आपण कोण आहोत हे ओळखणं म्हणजे ज्ञान आहे, आणि आपण देह नाही हे तर निश्चित आहे. त्यामुळं मग आपणच आपल्याला पाहणं ही क्रिया देहाला सोडून वेगळेपणानं घडणारी क्रिया आहे, हेही उघड आहे. देहच जर आपण असतो तर गेलं कोण हा प्रश्नच अस्तित्वात आला नसता. आणि महाराज म्हणतात त्याप्रमाणे माझा जीव, माझा प्राण असेही शब्द अस्तित्वात नसते. या देहाच्या पलीकडील आपण कुणीतरी आहोत याची मुळात आपल्याला जाणीवच नसते. जसं बेडूक असतो डबक्यामध्ये पोहत, त्याला समुद्राची काय जाणीव असणार? त्याचं जे डबकं आहे तेच त्याचं जग आहे. तसं आपलं देहामध्ये बांधलं गेल्यामुळं घडतं. हा देह म्हणजेच मी असं वाटत राहिल्यानं आपण जो खरा मी आहोत त्याकडं आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. जेव्हा सद्गुरू आपलं लक्ष तिकडे वेधून देतात त्यावेळी आपल्या लक्षात येतं की आपण म्हणजे केवळ देह नाही, देहापर्यंत आपण मर्यादित नाही. आणि मग स्वतःच्या स्वरूपाला जाणून घेण्याची तळमळ उत्पन्न होते. ही तळमळ शिष्याला सद्गुरूंपाशी नेते आणि सद्गुरूपदिष्ट साधनेने नंतर ती शमवली जाते. एकनाथ महाराज लहान होते आणि सद्गुरू शोधार्थ बाहेर पडले. ते जेव्हा जनार्दन स्वामींच्या समोर आले त्यावेळी ते दारात असतानाच जनार्दन स्वामींनी आतून विचारलं, बाळ कोण रे तू? त्यावेळी एकनाथ महाराज बाहेरूनच म्हणाले, तेच जाणून घेण्यासाठी महाराज मी तुमच्याकडे आलो आहे. आपण कोण हे आपल्याला मुळी माहीतच नाही आहे. त्यामुळंच ते जाणून घेण्यासाठी सद्गुरूंकडे जावं लागतं. आणि ते जाणून घेणं याचं नाव ज्ञान आहे असं समर्थ आपल्याला सांगतायत. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आता एखाद्या स्थूल वस्तूला पाहणं असतं तर सोपं असतं हा विषय आपण पाहिला. आपण आपल्याला पाहण्यासाठी आपल्यासुद्धा काही खुणा असल्या पाहिजेत ज्या सद्गुरू सांगतात, आणि त्या खुणांना अनुसरून आपण आपल्याला पाहण्याचा अभ्यास केला पाहिजे, हे पण उघडच आहे. या खुणा म्हणजेच सद्गुरूपदिष्ट साधना आहे. जो देह आपल्या डोळ्यांना दिसतो, आरशामध्ये दिसतो, तो देह म्हणजे मी नसून त्यामधील चैतन्य तत्व हे माझं खरं स्वरूप आहे, ही वस्तुस्थिती आहे. ज्यावेळी हे घडतं की शिष्य सद्गुरूंना विचारतो की मी कोण आहे, किंवा मागच्या समासाच्या शेवटी जसं शिष्यानं विचारलं की ज्ञान म्हणजे काय, तेव्हा मग सद्गुरू त्याला सांगतात की तू कोण आहेस. ते त्याला उपदेश करतात की ते ब्रह्मच तू आहेस. तत्त्वम असि हा सद्गुरूंचा मुख्य उपदेश आहे. यालाच ब्रह्मवाक्य किंवा महावाक्य असं म्हणतात. 5 महावाक्य आहेत. एक तत्त्वम असि, दुसरं अयमात्मा ब्रह्म, तिसरं प्रज्ञानम ब्रह्म, चौथं अहम ब्रह्मास्मी, आणि 5वं सोहम अस्मी. या प्रत्येक महावाक्याच्या विस्तारात नको जायला, पण अर्थ एकच आहे. ते जे ब्रह्म आहे, ते जे चैतन्य तत्व आहे, तेच तू आहेस, हे ते महावाक्य आहे. तू म्हणजे देह नाहीस. मगाशी आपण पाहिलं नाही का, जर गाडी वेगळी वेगळी करून ठेवली तर ती गाडी नव्हे. जसं त्या सर्व भागांना एकत्रितपणे बांधणं गरजेचं आहे, तसंच या देहाचं नाही का. ते चैतन्य तत्व आहे म्हणून हा देह बांधला गेलेला आहे. ते जर नसेल तर या देहाला काहीही किंमत नाही. आपण याला चांगलं चुंगलं खायला देतो, चांगली वस्त्रे घालतो, दागिने घालतो, पण आत जर चैतन्याची चमक नसेल तर आपण या देहाला कुरवाळू का? काही मिनिटांमध्ये आपण याला जाळून टाकतो. मग त्या आतून काय गेलं हे पाहणं गरजेचं आहे.
आणि ते जोपर्यंत देहात आहे तोपर्यंत त्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्याला जाणणं म्हणजेच पहावे आपणासी आपण. गंमत अशी आहे की हे खरं आहे ब्रह्म, पण हे देहातून निघून जातं असं आपल्याला वाटतं. खरा शुद्ध आत्मा कुठूनही कुठेही जात नाही. तो येतच नाही, त्यामुळे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जे आपल्या शरीरातून जातं ते जीवचैतन्य जातं. या जीवचैतन्याला आपल्या वासनेचा लेप असतो, आपल्या कामनांचा लेप असतो. त्या लेपासहित ते देहाच्या बाहेर पडतं आणि असलेल्या वासनांमुळं पुन्हा कुठेतरी जन्म घेतं. याचा अर्थ असा की जोपर्यंत ते देहामध्ये आहे तोपर्यंत त्याच्यावरच्या वासनांचा लेप जर घालवला तर ते जे सच्चिदानंद स्वरूप आत्मरूप आहे त्याच्यात मिळून जातं आणि मग पुन्हा जन्म घडतच नाही. जो त्या देहामध्ये वस्ती करून आहे त्यालाच हे समजून येतं की तो म्हणजे जीव नाही, तो म्हणजे देह तर नाहीच नाही. त्याला जन्मही नाही, मरणही नाही, आणि मग तो आत्मस्वरूपामध्ये विलीन होतो. ही प्रक्रिया जिवंत असतानाच घडून येऊ शकते आणि यालाच मोक्ष म्हणतात. मोक्ष हा मेल्यानंतर मिळत नसून अशा पद्धतीनं गुरुपदिष्ट मार्गानं साधना करूनच मिळतो. आणि ही साधना म्हणजेच पहावे आपणासी आपण ही क्रिया. आणि हे घडलं म्हणजे ज्ञान होतं. अर्थातच हे ज्ञान होणं याचाच अर्थ आत्मरूपामध्ये विलीन होऊन जाणं. व्यावहारिक ज्ञानाची काय गंमत आहे, ते वेगळेपणानं घेतलं जात असल्यानं ते मला झालं असं आपण म्हणू शकतो, कारण मुळातच ते घेताना द्वैत आहे. मला गणित कळलं असं आपण म्हणू शकतो, किंवा मी सूर्य पाहिला असं आपण म्हणू शकतो. हे ज्ञान मात्र असं द्वैतामधलं ज्ञान नाही. हे ज्ञान आहे अद्वैतामधलं. आपल्यालाच आपण पाहायचं असल्यामुळं पाहिल्यानंतर आपण वेगळेपणानं तिथं राहतच नाही, आणि असं न राहणं म्हणजे ज्ञान आहे. एखाद्या गोष्टीमध्ये मिसळून गेल्यानंतर दुसरी गोष्ट उरत नाही, तशा पद्धतीचा हा प्रकार. लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेर येत नाही खरे त्यातून या, त्यासारिखी जाणा तुम्ही साधू वृत्ती पुन्हा न मिळती माया जाळ, असं तुकाराम महाराज म्हणतात. मीठ एकदा पाण्यात गेलं की ते पाणीच झालं, नंतर ते वेगळं काढता येत नाही. तशातला हा प्रकार. गंगा वाहते वाहते वाहत वाहत शेवटी समुद्राला जाऊन मिळते. समुद्रातलं पाणी जर आपण बाहेर काढलं तर ही मधली गंगा आहे आणि तळाशी कृष्णा आहे असं आपल्याला सांगता येत नाही. आता जे काही आहे ते समुद्रच आहे. अगदी अशीच क्रिया पहावे आपणासी आपण यामधून घडते. खरं म्हणजे आत्ताही आपण आपल्याला पाहतोय, फक्त चुकीच्या चष्म्यातून पाहतोय. हा चष्मा आहे देहबुद्धीचा. हा चष्मा काढून टाकला की आत्मबुद्धी तिथे आहेच आहे. मग जसं आपल्याला आत्ता देहबुद्धीनं आपल्यापासून वेगळं काढता येत नाही, तसंच आत्मबुद्धी आली की आत्म्यापासून आपण वेगळे राहत नाही. जसे आपण आत्ता देहाला चिकटून आहे तसेच आत्म्याला चिकटून राहिल्यामुळं आत्माकार होऊन जातो. गोंदवलेकर महाराज म्हणतात, देह मी असं म्हणत गेल्यानं देहबुद्धी घट्ट झाली, तर आत्मा मी असं म्हणत गेल्यानं आत्मबुद्धी घट्ट होते. आणि आत्मा मी असं म्हणण्याचा अभ्यास म्हणजे पहावे आपणासी आपण. ज्ञानाचं लक्षण सांगताना समर्थांनी एकच ओवी मांडली, पण त्या संपूर्ण ओवीमध्ये विलक्षण अर्थ दडलेला आहे. ज्ञान आपल्याला होत नाही असं नाही. आत्ता आपण निरूपण ऐकतोय, आपल्याला ज्ञान होतंय. आपण काही वाचतो, अन्न सेवन करतो, काही पाहतो, हे सगळे ज्ञानाचेच प्रकार आहेत. पण
ते ज्याच्या अधिष्ठानावर घडतं ते आपण जाणत नाही. केनोपनिषद म्हणतं, तुला कानांनी ऐकू येतं, पण ज्यामुळं कान ऐकू शकतात त्याला कानांनी ऐकता येत नाही. तुला मनानं विचार करता येतो, पण ज्यामुळं मन विचार करू शकतं त्याचा विचार मन करू शकत नाही. तुला डोळ्यांनी पाहता येतं, पण ज्यामुळं डोळे पाहू शकतात त्याला डोळा पाहू शकत नाही. असं हे ब्रह्म आहे, असं हे चैतन्य तत्व आहे, असा हा आत्मा आहे. आणि त्याला जाणणं म्हणजे ज्ञान होणं, त्याला पाहणं म्हणजे ज्ञान होणं. व्यवहाराच्या भाषेत समजून सांगण्यासाठी इमारतीच्या पायाला ओळखणं म्हणजे इमारत ओळखणं असं समर्थ सांगतायत. कल्पना करा, जर पायाच खालून काढून घेतला तर वरती इमारत राहील का? तसं आपल्या अस्तित्वाचं आहे. अस्तित्वाचा जो पाया आहे त्याला जाणून घेणं आवश्यक आहे. त्याला भ्रमानं आपण आपला देह समजलेलो आहे, आपलं मन, आपली बुद्धी, आपलं अंतःकरण समजलेलो आहे. हा भ्रम काढून टाकण्याचा अभ्यास हा ज्ञानाचा अभ्यास आहे. आणि हा भ्रम गेला की जे घडतं ते आपणच आपल्याला पाहणं होतं. असं आपण आपल्याला पाहणं म्हणजे ज्ञान आहे, असं समर्थांनी पहिल्या ओळीत सांगितलं. पुढे समर्थांनी हा विषय आणखी विस्तृतपणे सांगितलेला आहे. तो आपण सर्व यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.